सर्व ग्राहक बंधू भगिनींना खुश खबर, यंदाची दिवाळी खरेदी करायची असेल तर इतर कुठेही जाण्याची गरज नाही। आपल्याला आणि वाजवी दरात देण्यासाठी आपल्या सर्व जत वासियांची प्रिय ग्राहकांची भव्य दिव्य वस्त्रसागर बाहुबली कलेक्शन जत संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीसाठी सागर बाहुबली आयोजित करत आहे खास दीपावली ऑफर। खास नाविन्यपूर्ण व्हरायटी अर्थात महाभव्य प्रदर्शन आणि नव्या युगाची नवीन फॅशन। दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत यंदाची दिवाळी वस्त्र खरेदी करण्यासाठी आत्ताच भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन जत शेगाव रोड हनुमान नगर जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। माता पित्यांच्या सेवेतूनच आपणाला परमेश्वराची प्राप्ती घडते, त्यामुळे प्रत्येकाने माता पित्याची मनोभावे सेवा करावी असे प्रतिपादन हरिभक्त परायण सुप्रियाताई साठे यांनी केले। त्यात येथील पाठणकर कुटुंबियांच्या वतीने त्यांची मुलगी वैकुंठवासी नीता सुहास देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात प्रबोधन करत होत्या। नीता देशमुख यांचे पती कैलासवासी सुहास देशमुख यांचे 8 वर्षापूर्वी अपघाती निधन झाले। नीता आणि सुहास यांना 2 अपत्य, वडिलांच्या मृत्यूनंतर आईचे अल्प आजाराने निधन झालं। आई वडिलांचं छत्र हरपलेल्या या 2 मुलांचा सांभाळ त्यांचे मामा दीपक हे करत आहेत। नुकतीच दिवाळीची भाऊबीज पार पडली। या भाऊबीजेची ओवाळणी म्हणून भावाने आपल्या दिवंगत बहिणीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलंय, असंही या सुप्रियाताई म्हणाल्या। बाळाला 9 महिने पोटात वाढवल्यानंतर बाळाचा जन्म होतो। यावेळी आईला मरणकळा सोसावे लागतात। पुढे जाऊन ते बाळ मोठं होतं तेव्हा ते आईला विचारतं, तू माझ्यासाठी काय केलंस? त्यावेळी त्या मातेच्या काळजाला किती यातना होतात ते माताच जाणे। माता पिता हे परमेश्वराचं रूप असतं। माता पितांची सेवा हीच परमेश्वराची सेवा। त्यामुळे माता पितांना दुःख होईल असे वर्तन आपल्याकडून होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असंही सुप्रियाताई साठे म्हणाल्या। यावेळी अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले, मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश सावंत, श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दीपक पाटणकर, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, डीबी जाधव, सदाशिव जाधव, अलकाताई सुरेशराव शिंदे, सुधीरदादा चव्हाण, मोहन पवार, नारायण पवार आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुझा भाव कुठं दिलेला आहे का? अजिबात नाही। वडीलही प्रेम करतात, याबद्दल शंका नाही। आई इतकंच प्रेम वडिलांचं आहे, फक्त आई 100% करते आणि वडील 99% करतात। असा 1% तुमचा कमी का केला त्याचंही कारण आहे। पिता असावा पण तो पिता नसावा, म्हणून 1% कमी आहे, नाहीतर 100% प्रेम आहे। आणि आईचं वर्णन करत असताना योगी वासिष्ठकर असं का म्हणतात, ज्याला आई नाही तो अनाथ आहे? त्याचं कारण आहे का? आपल्या समाजाच्या चालीरीतींमध्ये रूढींमध्ये या गोष्टी लपलेल्या आहेत, फक्त आपण कधी बारकाईने याचा विचार करत नाही। या योगवासिष्ठाचा विचार मी 8 दिवस याच मुद्द्याचा करत होते। मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ययेत असं का म्हणलं असावं योगवासिष्ठकारांनी? तर त्याचं कारण असं आहे, एखाद्या कुटुंबामध्ये जर यदा कदाचित मुलं लहान आहेत आणि जर मुलं लहान असताना त्या मुलांची आई जाते ना, तर तो जो त्यांचा बाप आहे ना, तो वर्षभराच्या आतमध्ये दुसऱ्या लग्नाची तयारी करतो। का? बाबा मला बायको नको पण मुलांना आई। आता हे कारण काय देतात हे त्यांना माहिती, पण तरी सुद्धा ते म्हणतात नाही व दुसऱ्या लग्नाला मी तयार आहे, आणि ते 1 वर्षाच्या बोहल्यावरती तयार होतात। पण जर एखाद्या कुटुंबामध्ये घरातला कर्ता पुरुष गेला आणि जर घरातली बाई जर जिवंत असेल ना, तर ती बाई काय करते हो? सगळ्यात जास्त आधार। जसं मुलांना आईची गरज असते तशी बापाची गरज आहेच ना। माझ्या बोलण्याचा फक्त विपर्यास करू नका, पण आपला समाज पुरुषाचा जितका विचार करतो ना, तसा स्त्रीचा कधीच विचार करत नाही। जसा आई गेल्यानंतर त्याला आईची गरज आहे, तसे वडील गेल्यानंतर वडिलांची गरज नाही। पण तरी सुद्धा ती स्त्री कधीच हा विचार आपल्या मनामध्ये येऊ देत नाही। का? कारण स्त्रीचं अंतकरण हे डेडिकेटेड आहे आपल्या नवऱ्यासाठी। ते तिनं सार सर्वस्व आपल्या नवऱ्याला अर्पण केलेलं आहे आणि तिथून पुढे तिचा त्याग चालू होतो। ती रडते सुद्धा किती दिवस माहितीये का? नवरा गेल्यानंतर फक्त दशक्रिया विधीपर्यंतच, पिंडदान विधीला ज्या वेळेला काकस्पर्श होतो ना, तोपर्यंतच ती रडते। बाकी वेळचं रडणं तिचं समाजामध्ये नसतं। ती रडते पण समाजामध्ये रडणं तिचं फक्त 10 दिवसच असतं। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।